बुरगुडमध्ये पण दादा असतील आणि आपले उमेदवार असतील, या सगळ्यांनी आता ज्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण काम करतोय आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये फार वैयक्तिक कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न पडता आपण या दोन्ही नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करू। आणि कागदच्या बाबतीत बोललं तर याच्या आधी या युत्या झालेल्या आहेत। 2011 ते 2016 मुश्रीफ साहेबांची आमची युती होतीच आणि तेव्हाही आपण जो कारभार केला तो लोकांसमोर आहेच। आणि त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीकडे बघून आपण पुढे गेलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब की आमच्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन स्ट्रॉंग आहे। काही कार्यकर्त्यांचे बरेच मतभेद झाले, ते काळांतरामध्ये आम्ही सोडवू। पण कागदसाठी मला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी व्यासपीठावर आपण सगळे जे बघतो हे काय सत्तेसाठी युती नाही आहे, ही युती कागदसाठी आहे। आणि मला खात्री आहे की त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही दोघांनी जे पावलं घेतलेली आहेत त्याचं मला मत आहे की एक चांगलं एक उज्ज्वल भविष्य आपण कागदसाठी करू शकू। सत्तेमधला सगळा उपयोग आपण या मतदारसंघासाठी करू शकू आणि या निमित्ताने वरिष्ठ पातळीवर ठरलं की जो संघर्ष आहे तो आपण मिटवू शकू। त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका महत्त्वाची आहे। साहेबांनी काही पावलं पुढे घेतली, मी काही पावलं पुढे घेतली आणि ती जी मीटिंग झाली फार म्हणजे प्रॉपर मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये हे निर्णय झाले आणि त्याच्यामुळं फार कोणाला ब्रीफ करायला संधी मिळाली नाही। आणि त्यासाठी आपल्या समोर हे आम्ही आज एक बोलतोय आणि आपल्या या निमित्ताने सगळ्यांना म्हणतो की आता आपण कामाला लागू। आणि मला खात्री आहे की विकासाचं मॉडेल आपण घेऊन गेलो आणि त्या अदृश्य शक्तीचा आशीर्वाद राहिला तर युती बऱ्याच वेळ टिकेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू। आणि आपण सगळे आला त्यासाठी आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो। मी माननीय मुश्रीफ साहेबांना विनंती करतो की त्यांनी मीडियाला संबोधित करावे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।